अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। शिरोली पुलाची तालुका हातकणंगले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जन आरोग्य समितीची महत्त्वाची आढावा बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सलीम महात होते। आरोग्य केंद्राच्या कामकाजाचा दर्जा सुधारणे आणि रुग्णांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता। या प्रसंगी पंचायत समिती हातकणंगलेचे सदस्य कमल कौंदाडे, अरुण माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद दातार तसेच कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच आणि जन आरोग्य समितीचे सदस्य उपस्थित होते। बैठकीच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जेसिका अँड्र्यूज यांनी प्रास्ताविक करून समितीच्या कामकाजाची माहिती दिली। डॉक्टर पंकज पाटील यांनी पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे समितीचे कामकाज, लोकसहभाग आणि शासनाच्या मूल्यमापनाचे निकष यावर सविस्तर माहिती दिली। तर आरोग्य केंद्रात दररोज 250 पेक्षा जास्त बाह्य रुग्णांची अर्थात ओपीडी तपासणी होते। वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता आवश्यक साहित्य व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सलीम महात यांनी देत आरोग्य केंद्राच्या निर्लेखन झालेल्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले। जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वार्षिक मूल्यमापनात शिरोली पुलाची प्राथमिक आरोग्य केंद्राने जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे। या यशाबद्दल जिल्हा परिषद सदस्य सलीम महात यांच्या हस्ते सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले। यावेळी आरोग्य सभापती मोहम्मद महात व ग्रामपंचायत सदस्य आरिफ सरजेखान यांनी आरोग्य केंद्राच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले। या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जेसिका अँड्र्यूज, डॉक्टर विंदा बनसोडे, समुदाय आरोग्य अधिकारी आणि सर्व आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।